बाहेर खूप पाऊस पडत होता आणि आज मुलांना वडापाव खायचा होता. मग घेतला वडापाव बनवायला. बटाटे उकडून सोलून घेतले आणि स्मॅश करून घेतले बारीक. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, लसूण, आलं, मिरची, जिरं घातलं आणि त्याचं एक वाटण बनवलं. कढईमध्ये तेल, जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला, थोडंसं हिंगसुद्धा घातला आणि हे बनवलेलं कोथिंबीर, मिरची, लसूणचं वाटण घातलं. वाटण छान परतून झालं की मग त्याच्यामध्ये हळद घातली, 1-2 मिनटं परतलं आणि स्मॅश केलेला बटाटा घातला. चवीनुसार मीठ घातलं आणि छान मिक्स करून घेतलं. एका ताटामध्ये काढून गार करायला ही भाजी ठेवून दिली. आता पीठ भिजवून घेऊ. बेसन पिठामध्ये थोडीशी हळद, मीठ, ओवा घातलं आणि पाणी घालून पीठ भिजवून घेतलं. गुठळ्या न होऊ देता प्लेन पीठ भिजवायचं. आता भाजी थोडी गार झाली आहे, त्याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि अशा प्रकारे त्याचे वडे बनवून घेतले. वडे बनवेपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलं होतं. तेल चांगलं गरम झाले. आता वडे तळायच्या थोडंसं आधी बेसन पिठाच्या मिश्रणात थोडासा खाण्याचा सोडा घालायचा, मिक्स करायचं आणि बनवलेला वडा बेसन पिठाच्या मिश्रणात घालायचा आणि गरम तेलामध्ये मस्त वडे तळून घ्यायचे. आता मी चटणीसुद्धा बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी इथे जे बेसन पीठ होतं तेच अशा प्रकारे तेलामध्ये घातलं आणि त्याची पिल्लावळ अशा प्रकारे तळून घेतली. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तळलेलं पिल्लावळ घातली, त्याच्यामध्ये लसूण, लाल तिखट आणि मीठ घातलं आणि वाटून घेतलं आणि इथे तयार झालेला आहे मस्त गरमागरम वडापाव.